नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 10वीचा बोर्ड पेपर आता जवळच आलेला आहे. 1 महिन्यानंतर 10वीचा बोर्ड एक्झाम आहे. त्यामुळे आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूप हेल्पफुल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मॅथमॅटिक्स पार्ट 1चा जो पेपर आहे, कशाप्रकारे पेपर असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूपच हेल्पफुल होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी इथे बघूया आपण की पेपरसाठी आपल्याला 2 तास टायमिंग दिला जातो आणि 40 मार्काचा असा पेपर असतो आणि 2 तासामध्ये आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे. इथे तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या अगोदर वाचायच्या आहेत. ह्या सगळ्या सूचना तुम्हाला वाचल्याच्या नंतर पेपर सोडवायला सुरुवात करायची आहे. इथे क्वेश्चन नंबर पहिला बघू शकतात. चूज द करेक्ट आन्सर अँड राईट द अल्फाबेट ऑफ इन फ्रंट ऑफ द सब क्वेश्चन्स नंबर. अशा प्रकारे तुम्हाला इथे पहिला प्रश्न विचारलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी जे पण करेक्ट असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. डायरेक्टली तुमचं समजा जर बी नंबर करेक्ट असेल तर डायरेक्टली इथं तुम्हाला बी नंबर असं लिहायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे डायरेक्ट ॲन्सरमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये 4 क्वेश्चन जे आहेत विचारलेले आहेत 4 मार्क्ससाठी. म्हणजे हे जर तुम्ही करेक्ट लिहिलं तर 4 मार्क्स तुम्हाला भेटून जातील. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच बी आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. हा पण 4 मार्क्ससाठी विचारलेला आहे. 4 क्वेश्चन आहेत, खूप छोटे आहेत, हे तुम्ही सॉल्व करू शकतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे ए, कंप्लीट एनी 2 गिवन ॲक्टिव्हिटीज अँड रिराईट इट. तर इथे तुम्हाला कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहेत. इथे तुम्हाला 3 दिलेले आहेत. ह्या तिन्हीपैकी तुम्हाला जे पण सोपं वाटेल, ह्याच्यामध्ये जे पण तुम्हाला सोपं वाटेल तुम्ही कोणतंही 2 करू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2मध्येच बी आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4. तुम्हाला ह्याच्यामध्ये एनी 4 कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे आहेत. 5 दिलेले आहेत आणि 4 लिहायचे आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघू शकता. ए, कंप्लीट एनी 1 ॲक्टिव्हिटीज अँड रिराईट इट. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि या 2पैकी तुम्हाला कोणतेही जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता. आणि हा प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठी आहे, त्यामुळे हा बिलकुलही तुम्हाला सोडायचा नाही. नंतर त्याच्यामध्येच बी आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2. तर इथे एनी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. इथे तुम्हाला 4 विचारलेले आहेत आणि या 4पैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहेत. हा प्रश्न खूप सोपा आहे. म्हणजे तुम्हाला 4 दिलेले आहेत आणि 4पैकी तुम्हाला कोणतेही जे तुम्हाला सोपं वाटेल 2 सोडवायचे आहेत आणि हे 6 मार्क्ससाठी आहे, त्यामुळे हा क्वेश्चन सोडायचा नाही. नंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2. ह्याच्यामध्ये एनी 2 तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि 3 दिलेले आहेत. या 3पैकी तुम्हाला कोणतंही जे सोपं वाटेल ते तुम्ही सोडवू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 हा लास्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 1. तर ह्या 2पैकी तुम्हाला जे पण सोपं वाटेल ते तुम्हाला सोडवायचं आहे. हे 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलेलं आहे, त्यामुळे हे सोडवा. तर अशा प्रकारे तुमचा पेपर फॉर्मॅट असणार आहे. हा जो पेपर आहे 2023मध्ये आला होता, त्यामुळे अशा प्रकारे तुमचा बोर्ड एक्झाम असणार आहे, SSC बोर्ड एक्झाम 2024. तर तुम्ही आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील ते पण कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.